हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर बघा, आज आहे संडे, सॅटरडे. तर आज संध्याकाळचं जेवण ना घरी करायची म्हणजे इच्छा नाही आहे. तर आम्ही बाहेरनं आज पावभाजी खाण्यासाठी चाललेलो आहोत. तर चला मग आता जाऊया आपण पावभाजी खाण्यासाठी. तर इथे ना मी माझी तयारी करून घेतली आणि प्रिशाला छान स्वेटर आणि टोपी वगैरे लावून दिली. तर तिची तयारी ना आम्ही कुठेही जात असेल ना तेव्हा म्हणजे थोडं जायच्या आधी करून देत असते. अगोदर करून दिलं ना तर ती ठेवतच नाही. तर नॉर्मली आम्हाला जवळच जायचं होतं, त्याच्यामुळे एवढं काहीही नाही आणि पावभाजी खाण्यासाठी जायचं होतं. तर आम्ही अशी तयारी वगैरे केली आणि टू व्हीलरनंच जायचं होतं. तर मग फायनली अशा प्रकारे आम्ही निघालो होतो. तर मी प्रिशाची कॅप लावली आणि तिला मस्त टोपरं घालून दिली. तर अशा प्रकारे आम्ही हा एन्जॉय केला पावभाजी वगैरे. तर इथे पुलावसुद्धा घेतलेला होता आम्ही आणि मला काही एवढं आवडलं नव्हतं दोन्ही पण, कारण की आम्ही जिथे नेहमी खातो ना तिथलं बंद होतं, त्याच्यामुळे मग थोडंच खाल्ले. आणि मग येताना थोडं स्टेशनरीमध्ये गेले, तिथे काही सामान घ्यायचं होतं प्रिशासाठी. तर खूप मस्त होती. तर बघा फ्रेंड्स, आम्ही ना आत्ताच आले बाहेरून, मस्त आम्ही एन्जॉय केले पावभाजी वगैरे. आणि प्रिशासाठी ना काही खेळणं घेतलेले आहे. खेळणं म्हणजे जे आता लिहायचं वगैरे असते ना, पाटी वगैरे, ते घेतलेलं आहे. तर मी दाखवते तुम्हाला. हे प्रिशासाठी आपलं खेळणं घेतलं, पाटी घेतलेलं आहे. ही लेखन आहे आणि हे पाटी आहे. हे हे पाटी आणि हे लेखन है ना प्रिशू? हा घे, लिही आता. हाँ ये ले ना. ओके, एक दे दूँ मैं. ओके, ये ले, उस पर लिखो, ऐसे लिखो. हाँ, लिखना चाहिए. आणि हे जे लेखन असते ना ते लेखन घेतलेले आहे. आणि आता प्रिशा लिहत आहे. परत हे फ्लॅश कार्ड घेतलेलं आहे ॲनिमल्सचे. आणि परत ही पेन्सिल तिच्या मनानेच घेतलेली आहे, हो ना प्रिशू? ये हां. आणि हे एक गुलाबजल आणि एक ग्लिसरीन. गुड्डूचे आपण दोन्ही गुलाबजल घेतले. ये ले. अगं बाई, अशी वेगळी आली. आणि मग हे ही जी पेन्सिल आहे ना, मला माहीतच नव्हती. मी अशी बघत आहे तर मला वाटलं हे शार्प करायची, पण हे असं दाबायचं असते मागून, तेव्हा कुठं हे समोर निघते. थांब ना. आणि मग हे असं दाबून ठेवलं आणि हे असं जाते. मला तर माहीतच नव्हतं. ओके, येले. हॅपी. तर आज आम्ही बाहेर गेलो होतो आणि छान पावभाजी खाल्ले, पुलाव खाल्ले आणि परत थोडंसं सामान घेतले आणि मग घरी आले. तर आणि तुम्हाला ना मी हे फ्लॅश कार्ड काढून दाखवते. हां, आणि प्रिशा इथे लिहत सुद्धा आहे. तर हे बघा, हे असे आहे फ्लॅश कार्ड. हे बघा, हे असे. आणि याच्यावरती इन्फॉर्मेशन सुद्धा आहे. हे लायन आहे आणि हे बियर आणि डंकी, असे भरपूर सारे फ्लॅश कार्ड्स आहे. तर बघा, छान आहे हे फ्लॅश कार्ड वगैरे, कारण की आता प्रिशाला पाहिजे होतं. तिला आता आम्ही म्हणजे नर्सरीमध्ये टाकणार आहे, तर म्हणून. बघा फ्रेंड्स, छान अशी शॉपिंग केले. थोडेसे आम्ही खाल्ले पण बाहेर आणि टू व्हीलरनंच गेले होते ना आम्ही. तर माझे केससुद्धा पूर्ण विस्कळलेले आहे. मी चेंजसुद्धा केलेली नाही, कारण की आत्ता खूप वेळ झालेला आहे. चेंज करून फ्रेश वगैरे होऊन व्हिडिओ करतो म्हटलं तर वेळ होणार म्हटलं, मग त्याच्यापेक्षा लगेचच व्हिडिओ करून टाकली. आणि प्रिशाचं सुद्धा दाखवते, ती खेळत आहे. आणि हे बघा, प्रिशाचं असं इकडे चालू आहे लिहिणं. प्रिशू, ते लेखन लिहायचं आहे. ती शूज वगैरे काहीही काढलेली नाही आहे. आणि इकडे बघा, जाताना ना हा पूर्ण पसारा करून गेली होती प्रिशानं. आता ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. तर इथे बघा, आम्ही हेच ते पाटी आणले होते, स्टेशनरीमध्ये गेले होतो तेव्हा. तर आम्ही प्रिशाच्या ॲडमिशनसाठी एका जागी विचारायला गेलो होतो. तर त्यांनी बोलले की आपण ना म्हणजे आधीच थोडंसं पाठी लेखन किंवा पेन्सिल ड्रॉइंग बुकवरती ना त्यांना लिहायला थोडंसं सांगितलं तर मग त्यांना पण इझी जाते आणि मग ते जेव्हा शिकायला जाते तेव्हा ते पण इझी जाते. त्याच्यासाठी
म्हणून मग आम्ही ना तिला घेतली. याच्या आधीसुद्धा घेतलेलं आहे, पण ती ना म्हणजे एवढं काही वापरली नाही. मग आता थोडंसं तिला सवय लागासाठी हे घेऊन दिलेलं आहे. जर तुम्ही पण तुमच्या मुलांना नर्सरीमध्ये किंवा LKG, UKG असं टाकायचा विचार असेल, तर त्यांना आधी हे द्या. म्हणजे ड्रॉइंग बुक किंवा पेन्सिल, पाटी, लेखन असं घेतलं तर त्यांना सवय लागते आणि मग त्यांनासुद्धा इझी जाते. म्हणूनच आम्हीसुद्धा घेतलेलं आहोत. आणि तुम्हीसुद्धा ना ही टिप्स नक्की ट्राय करून बघा. मला वाटतं भरपूर जण करतसुद्धा असेल, तर आम्हीसुद्धा करत आहे. हा छोटासा व्लॉग होता. आवडला असेल तुम्हाला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर. आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका माझा व्लॉग कसा होता ते. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. Audio Jungle. Audio Jungle.